नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वत्सायाणं नमो लोये सवसाहुणं। समतारस का पान करो, अनुभव रस का पान करो, शांत रहो सहज सदा ही शांत रहो। जो होता है वह होने दो, होनी को स्वीकार करो, कर्तापन का भाव न लाओ, निज हित का पुरुषार्थ करो। काय सांगितलं याच्यामध्ये? समतेची भावना सांगितली आहे ना. म्हणजे मी तर पहिला आत्याकडूनच ऐकलं ते, जेव्हा सोलापूरला आणलं होतं तिने, आम्हाला नव्हतं ते माहिती. हे काव्य चांगलं घेतलंय त्याच्यामध्ये. पण समताचं जे काही महत्त्व सांगितलं त्याच्यामध्ये प्रत्येक कडवं ध्यानाला घेण्यासारखं आहे. म्हणजे प्रत्येक प्रसंगामध्ये उपयोगी आहे. म्हणजे तुम्हाला प्रतिकूलता असू दे, अनुकूलता काय झालं इकडं माझ्याकडे ठेवते बस का. मला पण दिसायचं का? बस की. कुठे आहेत जिजाजी? जिजाजींना घेऊन बस म्हटलं जवळ. तर इथं प्रश्न आहे त्यांचा की वय झाल्यावर आपल्याला काय जिनवाणी वाचायची, काय आपण सुरुवात करायची, किंवा थोडक्यामध्ये काय आपल्याला मर्म समजण्यासारखं आहे, असं त्यांची शंका आहे. सांगते का उत्तर? म्हणजे एक इष्टोपदेश मध्ये एक श्लोक घेतलाय. किती? 50 नंबरचा का 49-50 नंबरचा श्लोक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एवढंच सांगितलं, जीवो अन्यः पुद्गलश्चान्य इत्यसौ तत्व संग्रह. जे काही तत्वाचा संग्रह आहे ना, सगळ्या जिनवाणीचा सार आहे ना, काय आहे? जीवो अन्यः पुद्गलश्चान्य. म्हणजे काय? जीव जुदा पुद्गल जुदा. आमच्याकडे संस्कृतच आहे, आमच्याकडे मराठी जीवोऽन्यः पुद्गलश्चान्य इत्यसौ तत्व संग्रह यदन्यदुच्यते किंचित सोस्तु तस्यैव विस्तरः. जे काय अन्य सगळं सांगितलं ना ते सगळं समजून घ्या. तर ते सगळं बाकीचं विस्तार आहे त्याचा. म्हणजे तुम्हाला करायचं काय आहे? तुम्ही आज भले असं नाही आहे की तुम्हाला सगळ्या जिनवाणीचं पारायण झालं म्हणून तत्वज्ञान झालं, धर्म घडला. मी दुपारी सांगितले ना, द्रव्यश्रुत आहे ते भार आहे तो. म्हणजे शब्द आहेत फक्त. नुसते शब्द समजून किती फायदा आहे आपल्याला. असं तर एक उदाहरण सांगतात की वडील होते एक, आणि त्यांनी काय केलं, मुलाला सांगितलं की पाणी आण. काय केलं मुलानी? परत दुसऱ्यांदा बोलवलं तर 15 मिनिटांनी पाणी आण. काय केलं? सांगता का पाणी आणायला पोरांना? तर ते म्हणला. परत तिसऱ्यांदा सांगितलं तरी म्हणला. अरे तुला काय ऐकू येत नाही का? तो काय म्हणला? ऐकलं की मी. पण ऐकल्याचा अर्थ काय हो? शब्द ऐकायचे आहेत का तुम्हाला? त्यातला भाव कळायला नको का? मग हेच आहे जिनवाणीमध्ये तुम्हाला आत्मा सांगतेत ना, शब्द नाही आहेत ते, तिथून भाव दाखवायचा आहे त्यांना. त्यांनी जो जाणलाय पाहिलंय ना, तो आत्मा दाखवायचा आहे त्यांना. मग तो कसा दिसणार? त्यांच्या डोळ्यांनी दिसणार नाही. मग त्याला आपली बुद्धी, आपलं विवेक, आपली ज्ञान वापरायला पाहिजे. त्याच्याशिवाय तर कोणीच आपल्याला ग्रॅज्युएट तर कोण बनवतो? डिग्री कोण देतं तुम्हाला? कोण देऊ शकतं? म्हणजे तुम्ही पुरुषार्थ करणार, मिळवणार तरच. तुम्हाला आहेत की सगळे अवेलेबल आहेत, बुक्स आहेत, तुमच्याकडे गाईड आहेत, सगळं आहेत. पण तुम्ही जेवढं उतरवता तेवढं तरता, नाहीतर कोण तुम्हाला करू शकणार आहे? म्हणून सांगितलं एवढंच सार आहे हो, तुम्हाला एवढंच करायचं आहे.
त्याच्यातून जे काय उघाड होत जाणार ना ज्ञानातून, त्यातून सगळी जिनवाणी समजत जाते. जिनवाणी करायला पाहिजे स्वाध्याय, नाही असं नाही, नकार नाही आहे. तुम्ही वाचत राहा, जेवढं आपल्याला अवगम होईल तेवढं चांगलं आहे. नाही झालं तर आकुलता नको त्याच्यामध्ये. कसं म्हणलं ते समताशी षोडशी मध्ये आलं नाही, आकुलता ते नाही आकुलता. जो होता है होने दो, होने का स्वीकार करो. जो होता है होने दो, होने का हा स्वीकार नाही ते आकुलता करू नका असं एक आलंय ना काव्य, त्याच्यामध्ये काय आहे ते, परद्रव्यों का दोष न देखो, क्रोध अग्नि में नहीं जलो, नहीं चाहो अनुरूप प्रवर्तन, आकुलित न हो. काय ग नाही आकुलता पाहिजे मला. आकुलता कशात आलं ते, यातच आहे आकुलित न हो. त्याच्या आधीच सांग की कुठलं काय. नाही हो, पहिल्या याच्यातच आताच्या 4-5 कडव्यात मी म्हणलेलं इष्ट अनिष्ट न कोई जग में, त्यात आहे का. राहू दे, सोडा, जाऊ दे. आकुलता नको, आकुलताच नको. रोज म्हणतो आपण ते. नहीं राहू देत, नको आकुलता. त्या अशांतीमध्येच घातलं होतं बहुतेक आकुलता. नाही अशांती का कुछ कारण आहे ना, म्हणजे अशांती म्हणजे काय, आकुलता एक टाईपची, एक क्लेश, एक विभाव, एक चंचलता. मग जितकी अशांती असणार, आकुलता असणार, कधी वाचणार, किती वाचायचं, एवढं कधी होणार, त्याच्याने किती ज्ञान होणार आहे, ध्यान होणार आहे. हा, ज्ञान दृष्टी से देख हो. जिथं कुठं अशांती होतीये ना, म्हणजे आम्ही पण करतो बरं का, तुम्हालाच असं नाही, आम्हाला पण असे भाव होतात की सगळी जिनवाणी वाचू, कधी वाचायची होतात, नाही असं नाही. आम्ही पण घरी जातो, कपाट उघडतो, हे वाचू ते वाचू ते वाचू, बंद करून गेलेलो असतो घरी. म्हणजे आकुलता केल्याने कार्य होणार नाहीये. म्हणजे करा, चांगले भाव करणं, जिज्ञासा करणं चांगलं आहे, नाही असं नाही. पण ठीक आहे, जेवढं शक्य आहे, जेवढं आपल्या बुद्धीने ग्रहण होणार आहे, सहजतेने होऊ द्या. त्याच्याबद्दल लई रटायला गेला तर आहे ते पण नाश होतो. म्हणजे विनाकारण आपली अशांती करून घेऊन काय उपयोग आहे ना. शांतीने सहजतेने जे ग्रहण करणार ते लवकर उलट ग्रास्प होते. आणि त्यातून म्हटलं ना, वाचल्याने क्षयक्षम नसतो वाढत. कशाने वाढतो, ज्ञानातून क्षयक्षम वाढतोय. शास्त्र आहे हे वाचन केलं म्हणून समजतंय असं नाही आहे, समजेल नाही असं नाही, पण शेवटी ज्ञान आहे कार्य करणारं. अनेक जण वाचतात पण कळत नाही, मग ज्ञान नाही आहे का त्यांच्याकडं, म्हणजे शास्त्र नाही आहे का. शास्त्र आहे समोर, शब्द आहेत, पण कळतं, जे कळतं ते ज्ञानातून कळतं ना. म्हणून सांगतायत ज्ञानातून पुरुषार्थ करा. कसं झालं शिवभूती मुनींचं, किती ज्ञान होतं. आणि ह्याच्याच विरुद्ध एक स्टोरी आहे, मला नाही त्यांचं नाव लक्षात, बघायची होती ती स्टोरी, राहिली. भीम का काहीतरी नाही, यम नावाचा राजा होता आणि त्याला अगाध ज्ञान होतं. म्हणजे वेदाचं वगैरे असे कंठस्थ सगळे हजारो श्लोक असं त्याचं सगळं कंठस्थ होतं. आणि त्यावेळेस त्याला गर्व होता स्वतःचा की मला इतकं येतंय. आणि तो सगळ्यांना आव्हान करायचा, मला येऊन डिबेट करा, मला शास्त्रार्थ करून पराजित करा, जो करेल त्याचा मी गुलाम होईन, असं वगैरे. त्याला फार इगो होतं त्याचं. आणि एकदा मुनिराजांना कळालं असं एका, जे की त्या नगरातून चालले होते, आणि मग सगळ्यांनी सांगितलं की हे मुनिराज फार ज्ञानी आहेत, त्यांना फार पारायण आहेत सगळ्या ग्रंथांचे. पण मुनी निर्विकल्प होते, मुनींना कोणाला दाखवायला जायचं नव्हतं की मला किती येतंय वगैरे. तर त्या राजाला अहम झाला, सगळेजण त्यांचं दर्शन करायला जात आहेत, त्यांचं कौतुक करतायत म्हणल्यावर राजा स्वतः गेला आणि त्यांनी म्हटलं की माझ्याशी डिबेट करा, तुम्ही जर हारलात तर तुम्ही माझे दास, आणि मी जर हारलो तर तुम्ही जे म्हणाल ते मी मान्य करायला तयार आहे. आणि असं म्हटल्यावर आता मुनी काय हो म्हणणार थोडी आहेत,
मुनी तर तटस्थ होते आणि ह्यांनी सुरू केले एक एक म्हणायला ग्रंथ. काय हजार हजार श्लोक त्यांनी असे म्हणून दाखवले. हा आणि म्हणायला लागल्यावर मुनींना म्हणायला सांगितलं. त्यावेळेस मुनी मौन राहिले. मुनींनी काय आपलं प्रदर्शन करायसाठी ज्ञान नाही आहे आपलं, ते तर आपल्या साधनेसाठी करत होते. आणि मग त्यातून त्याला परिचय झाला की हे काय म्हणायचं नाही, त्यांनी टीका केली. तुमचे तर मौन म्हणजे मूर्ख असतो तो मौन असतो, जो ज्ञानी असतो तो बोलतो पण मूर्ख असतो तो मौन असतो, असं काहीतरी बोलून त्यांनी काय केलं, हा त्या मुनींचं अवहेलना केली. आणि मग सगळ्या राज्यात दिंडोरा पेटवला की त्यांचा आणि माझा शास्त्रार्थ करा आणि ठरवा कोण श्रेष्ठ आहे ते. मग मुनींना तर ते मान्य नव्हतं, पण तरी सुद्धा सगळ्यांनी मिळून बसले आणि आता तो दिवस उजाडला ज्या दिवशी की डिबेट करणार होते. आणि मग ठरवल्यानुसार त्यांनी सगळे बसले आणि आता हा काय करतोय म्हणायला सुरुवात करणार ना, एक दोन म्हणले, पुढचं वॉशआउट झालं, त्याला एक सुद्धा शब्द आठवेना पुढचं, तो काहीच म्हणू शकत नव्हता. काय झालं तरी किती प्रयत्न केला तरी त्याची वाचाच फुटेना आणि त्याला कळेना असं काय झालं. आणि मग मुनींनी आपला उपदेश दिला, सांगितलं एवढंच. मुनींनी त्याच्याबद्दल काय न त्याच्याशी द्वेष भाव न अन्य कोणाशी राग भाव, तटस्थ होते मुनिराज. आणि मग ते त्याला उद्घाटित होत गेलं. काय झालं होतं, त्याच्या ज्ञानावरणाचा उदय असा आला की सगळं झाकलं गेलं ज्ञान आणि त्याला काहीच आठवेना. म्हटल्यावर मुनींनी त्याला संबोधन केलं. मुनींना त्याच्याविषयी जरा सुद्धा कलुषितता नव्हती अंतरंगामध्ये, त्यामुळे त्याला संबोधन केलं मुनींनी. काय की जेव्हा तू अहंकार केला तेव्हा पण तू ज्ञानी होता आणि जेव्हा आता निर्मोह झाला, काय म्हणायचं तुला आता उदय येतोय, अज्ञानाचा उदय आलाय तसा, तरी सुद्धा तू ज्ञानी आहेस, तू जाणणारा आहेस. त्यामुळं आता याला खजील वाटायला लागलं की आपण असं का केलं. मुनींच्या समोर आपण त्यांचं हीनता करण्याचा प्रयत्न केला, त्याचा हा उदय आला, हे सगळं समजलं त्याला, कोणाला, राजाला. आणि तो त्यांच्या चरणाशी येऊन नमस्कार करतोय, दुःख व्यक्त करतोय, रडतोय, मला क्षमा करा मागतोय. मग त्यावेळेस मुनींनी सांगितलं पापाचा निषेध आहे, पापीचा नाही. म्हणजे तुझ्यातला जो पाप भाव होता ना तो काढून टाक, संपलं. तुझा कोणाबद्दल, तुझ्याशी रागद्वेष नाहीये किंवा तू सुद्धा स्वतःचा रागद्वेष करू नकोस. तुझ्यात जे परिणाम हे विचलित झाले होते त्याचा नाश कर, तर काय नाहीये, आपली परिणाम पर्याय बदलणारी आहे. आणि हे स्वीकार झाल्यावर त्याला इतकं वैराग्य झालं, त्या मुनींच्या विषयी इतका बहुमान आला की त्यांनी त्यांच्याजवळ राहून शिकला, दीक्षा घेतली. कोण, यमराजाने दीक्षा घेतली. आणि झाल्यावर तरी सुद्धा आता हा विकल्प नव्हता की आपल्याला इतकं येत होतं आणि काही येत नाहीये. बस तो स्वाध्याय करत राहिला ना, परत क्षेपक्षम उघाड होत गेला आणि पुन्हा आता पूर्वीचं जे ज्ञान होतं त्यापेक्षा डबल ज्ञान प्रगट झालं. कशाने हो, म्हणजे मला म्हणायचंय वाचल्यानेच ज्ञान होतं असं नाही. कधी ज्ञानाचा उदय कसा आला आणि कधी ते नष्ट झालं ते पण सांगू शकत नाही. म्हणजे ज्ञानावरणाचं शेवटी कर्म काय केलेत पूर्वीचे तसे अनुसार उदय येत राहतात. म्हणून सांगितलं करा स्वाध्याय, चांगली गोष्ट आहे, नाही असं नाही, पण नाही होत ना आकुलता नको. आता आम्हाला अनेक ग्रंथांचा अर्थ लागतो, लागत नाही, त्यावेळेस तिथं अडून राहिलो तर उपयोग नाही होत. ठीक आहे, त्याला संबोधनाची कोणाकडनं तर थोडंसं मार्गदर्शनाची गरज असते कधी कधी. मग ते मिळालं तर ठीक आहे, नाही मिळालं तर आकुलता नको, आपण पुढं वाचत राहावा. आपोआप क्षेपक्षम उघाड झालं की परत आपल्यालाच कळत जातं ते. म्हणजे मुलांना पण तुम्ही शिकवता, त्यांना एखादं सम नाही समजलं, एखादं आन्सर नाही आलं, काय करता हो, रपाटा मारून समजवायचं, किती समजणार. म्हणजे आपण जबरदस्ती घालू शकत नाही ज्ञान त्यांच्यामध्ये, त्यांच्यातून ज्ञान उद्घाटित झालं तर समजणार आहे. नाहीतर ते टीचर तर शाळेत सगळ्याला सांगायला लागतच की ओरडून ओरडून किती समजतंय. म्हणजे ज्ञानातून येतं एवढं स्वीकारा, हे सांगायचंय. म्हणून ते वाक्य हे घेतलं होतं, जो होता है वह होने दो, होनी को स्वीकार करो. ह्याचं एक्सप्लेन करा, म्हणजे काय, जो होता है वह होने दो, होनी को स्वीकार करो म्हणजे काय, असं मला तुमच्या जीवनातलं सांगा हो, त्याच्या शब्दातला अर्थ मी सांगते की नाही तर असं तुम्हालाच फिरवते, तुमचं प्रवचन मी ऐकते. म्हणजे काय, आपल्या जीवनात काय करायचं,
आता मला असा उदय आला, पडलो, त्रास झाला, जो होता है वह होने दो. म्हणजे काय करायचं, स्वीकार करायचं. एकीची करायचं, आकुलता करायचं नाही. हा, तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी काय सांगितल्या, 2 लाईन आहेत ना ते, जो होता है वह होने दो, होनी को स्वीकार करो. तर ही लाईन आहे ना त्या दैवची लाईन आहे. हा हा आणि पुढची लाईन काय आहे, पुरुषार्थ करतापन का भाव लाओ निजे का पुरुषार्थ. पहिली लाईन आहे ती देव दैवाची आणि दुसरी लाईन आहे ती पुरुषार्थाची आहे. म्हणजे काय असतं, कधी असतं, कर्माच्या उदयामध्ये स्वीकार करून दैव कधी असतं, पुरुषार्थ कधी असतं, एकाच वेळेला दोन्ही युगपत असतं. तुम्ही म्हणता ना माझं नशीब असं आहे, पण त्याच समयात पुरुषार्थ सुद्धा असतो. कसा असतो, मागं सांगितलं होतं बहुतेक मी, हे महावीर मध्ये घेतलं त्यावेळेस. म्हणजे महाराजींनी उदाहरण दिलं होतं की एक मुलगा असतो काय चिनो, आणि तो पेपरवरून आला आणि रडत बसला, मला पेपर फार हार्ड गेला, कसं मी नापास होईन असं वगैरे. तर आई म्हणती की जाऊ दे, गेलं आता, जसं व्हायचं होतं तसं झालं, कशाला रडत बसतोय, सोडून देते असं म्हणली. आणि ती गेली आतमध्ये आणि हा पोरगा गेला बाहेर खेळायला. मग ती आई आली आणि कान धरून त्याला घेऊन बसवती, म्हणती उद्या पेपर नाही का. ते पोरग काय म्हणते, काय चिनू काय म्हणती, जो नाही वो होने दो, होईल जसं व्हायचं तसं. मग मम्मी त्याला धपाटा देते आणि सांगती भूतकाळासाठी आणि वर्तमान काळासाठी दैव असतं आणि वर्तमान आणि भविष्यासाठी पुरुषार्थ असतं. मागचं घडलं त्याच्यासाठी तुम्ही रडत बसलात तर बदलणार नाहीये, ते उद्याच्यासाठी तुम्ही पुरुषार्थ नाही केला तर रडावं लागणार आहे. म्हणून काय करायचं चिनू, अभ्यास करायचा. म्हणजे आपण जे करतो ते पुरुषार्थ करावा लागणार आहे. हा, मग तिथे एकाने प्रश्न विचारला की तुम्ही असं म्हणता जो होता है वह होने दो, मग आमच्या समोर प्रतिकूल प्रसंग दिसतात, कधी कोणाला कोणी मारतंय, कोणी काहीतरी हिंसा करतंय किंवा अशा अनेक गोष्टी दिसतात. जसं ते आम्हाला तिथं विरोध करणं गरजेचं असतं. सांगा कसल्या गोष्टी, म्हणजे कोणी हिंसा करतंय, अजून कोणी चोरी करतंय, कोणी भांडण वाद करतंय. हा, मग तिथं प्रतिकूल करत असतायत किंवा जे पण असेल ते प्रतिकूलता समोर दिसतीये तुम्हाला चुकीचं, आणि तिथं तुम्हाला वाटतं की काहीतरी त्यांना संबोधन करावं, बदलावं. मग तिथं कसं हे वाक्य म्हणायचं सांगा, जो होता है वो होने दो. आता पोरांनाच ते धर्मासाठी म्हणून किती सांगावं लागते, माझं माझं मी करतो ग, तू उगाच सांगू नको असं मला. ते बाजूला बसली ना म्हणून तुला हवा लागली तिची, पण आमची आई बी तेच म्हणते. ते सांगायला असं म्हणतात. मला सांग ना, आकुलता केल्याने किती कार्य होणार आहे. तुम्ही त्यांना काय पकडून कान ओढून हात धरून ओढून तर नेऊन असं वाटते आम्ही तेवढं म्हणलं तर तितकं तरी येतील ना, तिथपर्यंत तर पोहोचतील. म्हणून ते तुमच्यासाठी पुढचं वाक्य आहे, दया करो पहले अपने पर, आराधन से नहीं चिगो, कुछ विकल्प यदि आवे तो भी संबोधन. कशाला म्हणतात ते, तुम्ही समता सोडून देता आणि करायला जाता ना संबोधन, सगळं शून्य होते. सांगायचं की नाही, मग कसं सांगा, तेच की म्हणून सांगायला की हा, समता तुमची ढळू नये ना तिथपर्यंत सांगा. भरपूर सांगा, नाही म्हणत नाही, पण तुमची समता तेवढी राहतीये का, राहिली ना तर सांगा. जिथे च्युत होणार ना सोडून द्या, नाही उपयोग सांगून. मी माझा धर्म सोडून दुसऱ्याला धर्माला काय लागू शकतो. हा, म्हणजे मी अशांती करून त्याला शांतीचा मार्ग दाखवू शकतोय का. म्हणजे आपण आकुलता नाही करायला पाहिजे, फक्त सांगायचं काम करायचं. मग असलं धर्म कशाला आम्ही करायचा असं होतं. म्हणून धर्म करणाऱ्यांनी शांतच राहायचं. तो धर्म बरोबर समजतो, सांगा सांगा बरोबर, ते तुम्ही शिकवलेलं असतं. आणि कधी पण धर्मात्माची परीक्षा सतत होते. होय, मग काय म्हणलं ना ते कशाकडनं झाले, मग काय उपयोग, आम्ही बरं. हा, असं होतं. तसं म्हणजे ज्ञान ध्यान हे इकडं बघा हो. चारित्र्यामध्ये असेल की काय कमी जास्त, पण आपण म्हणून काय धर्म सोडावा असं पण नाही आणि तेच करत राहावं असं पण नाही. बरं, मी काय सांगत होते, हा, दैव आणि पुरुषार्थ एका समयात असतं. हा, मी हे विचारत होते की समोर जर कोणी वाद घालत असेल तर तिथं मी असं म्हणायचं का की जो होता है वो होने दो, मग काय करायचं,
पुरुषार्थ करायचा तसा हा. मग नाही ऐकलं तर दैव तेच तिथं सांगितलं समतामय हो, जिथपर्यंत समता नष्ट होत नाही तिथपर्यंत सांगा, नाही असं नाही. पण माझी समता ढळायला लागली तर सोडा. कारण मी माझा धर्म साधण्यासाठी तर तुम्हाला सांगतोय. आता तुम्हाला मी किती सांगितलं, काय सांगितलं, चला माताजींकडं तिथं शिका, या, राहा. पण तुम्ही काय म्हणणार, समता ठेवा तुम्ही. मलाच म्हणजे तिथं आपल्याला मार्ग मिळतोय तर जायला पाहिजे त्या मार्गाला. मार्गदर्शन करणारे आहेत म्हणून त्यांना काय नडलंय हो सांगा तुमचं मार्गदर्शन करण्याचं. सगळ्या जगाला मार्ग दाखवत आहेत ते. का बरं, काय त्यांना त्यांचं सोडून कल्याण करायचं तुमचं मागं लागायची गरज आहे का? काय म्हणे चिनू, काय कळलं? माताजी म्हणतात घेऊन या चिनूला, चल जायचं का? आपलं कल्याण चितवणार तर जायचं का नाही जायचं? हा बेस्ट, एवढं म्हणली तरी पण येणार तू 100%. मग तिथं आपल्याला जर ते योग्य मार्ग दाखवणारे आहेत, म्हणजे काय म्हणायचं, आपल्या दैवात असं होतं हे स्वीकारायचं एवढं तुमच्या हातात आहे. पण भविष्य काळासाठी पुरुषार्थ आवश्यकच आहे. मग त्या मुलाला जसं त्या आईने सांगितलं, अरे उद्याचा पेपर आहे ना, त्याचा अभ्यास करायचा आहे. तू जे सांगतोय ना, जो होताय होणे दो भूतकाळासाठी, कालचा पेपर जर रडत बसला तर त्याचा परिणाम उद्यावर होईल. म्हणून तुला सांगितलं सोडून दे कालचं. पण त्याचा अर्थ हा नव्हता की आता पण नको करू अभ्यास. म्हणजे एक भाव ग्रहण करायला पाहिजे त्यातून, तरच समजणार. तर असं लई समजदार पोरं असते आजकाल. 2 पोरं होती बरं का, नाही चिनू, एक मुलगा होता, नाही क्लास होतं एक, आणि तिथं सगळेजण अभ्यास करत आहेत असं काहीतरी. आणि त्यातल्या एका मुलाला असं वाटलं की हे काय आपल्याला जमायचं नाही आहे किंवा आपल्याला लई त्रास व्हायला लागलाय. ते गेला आणि देवाच्या समोर म्हटला, देवा मला काहीतरी मार्ग दाखवायच्यात ना, बाहेर पडायचं. मग देव आपलं प्रसन्न झाला बरं का. नाही त्यांनी शिव्या केला, पहिल्यांदा देवाला शिव्या घातला, कसली मला बुद्धी दिली नाही, काय नाही, मी कसा अभ्यास करू, कसं पास होऊ, सगळे हुशार आहेत, मी काय करू म्हटल्यावर ते शिव्या दिला आणि देव प्रसन्न झाला. शिव्या दिल्यावर पण प्रसन्न. तर ते प्रसन्न झाल्यावर देवाने विचारलं, सांग तुला काय पाहिजे, माग म्हणून. मग ते त्या मुलाने काय मागितलं, म्हटलं तुला 2 ऑप्शन देतो मी, त्या 2 पैकी काय पण माग, एक बुद्धी आणि एक लक. काय म्हणते, नॉलेज आणि लक, तुला काय पाहिजे सांग, काय पाहिजे? दोन्ही नाही मिळायचं, तेवढे देव उदाहरण नाहीत आमचे, एकच. का बरं, काय पाहिजे चिनू? नॉलेज. तर तो म्हणाला की मला ज्ञान पाहिजे. मग हा म्हणाला, देव का बरं, तुला जर मी नशीब दिलं तर तू राजा बनशील किंवा काय म्हणायचं PM बनशील. बघ म्हणला ते कोण होता, चावाला, काय झाला, लकी होता का नाही? अजून कोण होती ती राष्ट्रपती, मुर्मू. परत ते कोणतरी सायकलवाला होता, रिक्षावाला होता, आणि काय काय झालं असं काय काय सांगते ना. एकनाथ शिंदे काय झालं, काय होते ते, रिक्षावाले होते का? बरं, एकनाथ शिंदे रिक्षावाले होते बरं का. म्हणजे ते त्यांना परत पोस्ट मिळाली ना, मग त्यांनी सांगितलं देवानी, बघ म्हणले लक माग तर तुला तुझं कल्याण होईल. उलट कोण ज्ञानी उलट झालं, त्यांनी लक मागितलं बरं का, ज्ञान नाही मागितलं, त्यांनी लक मागितलं. म्हणला की असं का करतोय तू, तुला जर मी ज्ञान दिलं तर आईन्स्टाईन बनवेन किंवा तुला भरपूर नॉलेज झालं तर तू काय पण बनशील, तुझ्या लकनी तू भरपूर बुद्धीने तू काय करशील, काय पण विजय मिळवशील, कुठं पण काय पण ॲक्वायर करू शकशील ना. तर मी तुला बनवतो म्हटलं, तुला पाहिजे ते. नाही म्हटला मला नशीबच पाहिजे. मग का म्हणून विचारलं, त्यांनी सांगितलं, म्हटला बिरबलाकडे काय ज्ञान कमी होतं, पण म्हटलं अकबराची नोकरी करत होता. अकबर कोण होता, त्याला ज्ञान जास्त होतं, घ्यायला होतं, नशीब कोणाचं चांगलं होतं. ते म्हणला की अकबराचं नशीब होतं म्हणून त्या हाताखाली, म्हणजे नशीबवानांच्या हाताखाली ज्ञानवान लोक नोकरी करतात असं त्याला सांगायचं होतं. म्हणून त्यांनी नशीब मागितलं. पण असं काही कधी मागायला जाऊ नका, तुमचे देव देत नाही. जो देतो तो देव नसतो आणि जो मागतो तो भक्त नसतो. काय सांगत होते, तर ते दैव आणि पुरुषार्थ सांगितलं. खालच्या ओळीमध्ये काय होतं, निज हित का पुरुषार्थ करो, म्हणजे तुम्हाला हिताचा पुरुषार्थ करावाच लागणार.
असं नाहीये की ते मिळणार तुम्हाला. म्हणून सांगितलं जातं शास्त्रामध्ये ध्यानाने सम्यक दर्शनाची प्राप्ती होते, जिनेंद्र भगवंतांच्या दर्शनाने सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. मग तिथं असं म्हणतात अनेक जण की होईल, करत करत होईल असं म्हटलं तर बरोबर आहे का चुकीचं आहे? हो चुकीचं आहे, मग करायचं नाही. म्हणजे दैवावर सोडून देऊ नका, होईल असं. त्यासाठी तुम्हाला तुमचा उपयोग लावावा लागतो. मग ते शेख चिल्लीची गोष्ट सांगितली ना काल, त्यांनी काय केलेला असतो तो? शेख चिल्ली नाही, कालिदास का? त्या ज्या फांदीवर बसलेला असतो तीच फांदी तोडत असतो. कोण तो? स्वप्न बघतोय तो शेतकरीचं. स्वप्न नाही हो, खरं खरं. आणि मग तिथून जाणारे साधू असतात, त्यांनी सांगितलं अरे तू किती हुशार आहेस, ज्याला तोडतोयस त्याच्यावरच बसलायस, मग असं करू नको. असं सांगितल्यावर तो स्वतःच त्याला ग्लानी वाटायला लागली, किती मी मूर्ख आहे खरंच म्हणून. आणि तो गेला मरायला. आणि त्याला तिथं साधू भेटले ना, नाही नाही, आणि त्याला तिथं साधू भेटले. त्यांच्याकडनं काय मिळालं, मार्ग का काय? नाही नाही, मरायला चालला होता विहिरीवर. आणि तिथं काय झालं, त्या त्या विहिरीवर गेल्यावर तिथं त्याला उडी मारणार तर तिथे सगळे बायका पाणी भरत होत्या. आणि काय झालं होतं, ते ओढून ओढून बघितलंय ना, काय म्हणायचं ते, दोरी त्या दगडावर ओढून ओढून काय झालं, त्या घट्ट दगडाला सुद्धा मुलायमपणा आलता, एक खड्डा पडला होता. तर ते बघून त्याला संबोधन मिळालं. काय मिळालं? पाणी पडून पडून ते सुद्धा झिजत आहे. रसरी आवत जात है सिल पर होत निशान, करत करत अभ्यास नित जडमती होत सुजान. म्हणजे काय की त्या दगडाला सुद्धा पाझर फुटतो म्हणा, मऊपणा येतो म्हणा, झिजतो म्हणा, बदलतो म्हणा. मी का नाही बदलायचं? मग मी पण बदलू शकतो. इथून ग्रीप घेतली त्यांनी, आणि तोच झाला कालिदास. असं काहीतरी काहीतरी मोठा कवी आहे ना तो. तर सगळे एकदम मूर्ख मूर्ख म्हणत असतात. तुम्हाला कसं माहिती मी मूर्ख आहे? तसं काय काय म्हणजे हे त्यांनीच रचलेलं आहे. ते हे काव्य जे मी म्हणले ना आता, ते कालिदासांचंच आहे. म्हणजे त्यांनी स्वतःचं जीवन त्यात घातलं. मला आज त्यातून बोध मिळालाय. म्हणजे कशासाठी सांगत होते, म्हणजे अभ्यास करावा लागणार, प्रयत्न पुरुषार्थ स्वतःला करावा लागणार, तर समजणार. धर्म सोपा आहे का अवघड आहे? हो कोण म्हणलं सोपं आहे का अवघड आहे? काकी सोपं आहे तर मायावर चला, अवघड आहे तर अभ्यास करा. म्हणजे सोपं करायला येतं आपल्याला. पुरुषार्थ काय करायचं ते सांगा. काय करायचं पुरुषार्थ? सांगायला की तेच मायावर चला म्हणून. सगळ्यात मोठा पुरुषार्थ तोच आहे. तर म्हणजे स्वाध्यायाने आपल्याला समजत जातं काय करायचं आणि काय नाही, आपण काय करतो तो मार्ग काय आहे, त्यातून चुकीचं काय बरोबर काय हे सुद्धा कळतं. म्हणजे आज धर्माचं महत्त्व नाही राहिलं कोणाला. इतकी पिढी वाहत चालली आहे ना, म्हणजे आता आहे ते पण अजून ठीक आहे म्हणा, ह्याच्या पुढं तर इतकं वर्स्ट कंडिशन येणार आहे ना, तुमचा तुम्हाला अंदाज येऊ शकतो आपले पूर्वज काय करतायत, मी काय करतोय आणि आपल्या पुढची पिढी काय करेल. म्हणजे त्याच्यावरून सुद्धा आपल्याला एक अंदाज घ्यायला पाहिजे. म्हणून सांगतायत पाठशाळा सुरू ठेवा, त्यांच्यावर संस्कार करा मुलांवर, त्यांना शिकवा घडवा, तर तुमचं सुरक्षित आहे. नाहीतर म्हणजे मला समाधी मरण साधायचं आहे पण मला तशी अनुकूलता नाही मिळाली बहिरंगामध्ये, तर मी पण माझ्यातून च्युत होईल, अशी परिस्थिती आहे आज. भलेही तुम्ही दृढ राहताल पण त्या पुढच्यांना काय माहिती हो. जसं रोग झाला, काय असाध्य किंवा संकट आलं, त्यावेळेस काय होतं, सगळं ज्ञान विसरलेलं असतं. चिनो 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 धर्म विसरलेला असतो. म्हणून तिथं परीक्षा असती खरी जेव्हा आपल्यावर संकट येतं. तर झालं काय की एक मनुष्य होता आणि फार काबाड कष्ट करत होता आणि एक एक पैसा गोळा करून करून त्यांनी काय केलं, झोपडीत राहत होता आणि पैसा कमवून त्यांनी एक घर बांधलं आणि फार छान घर बांधलं, छोटंसं एक पण चांगलं बांधलं होतं. आणि आता त्यांनी काय केलं, मुहूर्त काढून वगैरे 2 दिवसांनी तिथे राहायला जाणार आणि सगळ्यांना आमंत्रण दिलं, सगळं झालं आणि नेमकं त्याच रात्री भूकंप झाला आणि सगळं घर त्याचं पडलं. अरे रे काय जो होता है वो होने दो.
तर ते हे वाक्य त्यांनी स्वतःच्या जीवनात उतरवलं बरं का. काय वाक्य होतं? काय करू शकता सांगा की? घर पडलं पूर्ण, जसंच्या तसं होतं तसं पूर्ण पडलं घर. आणि आता त्याला रात्रीनं हे न्यूज कोणतरी दिली, तर सकाळी तो मिठाई घेऊन सगळ्यांच्या घरी वाटली त्यांनी मिठाई. का वाटली हो? ओळखता का त्या माणसाला? म्हणजे तो म्हणाला की 2 दिवसांनी जर हा प्रसंग झाला असता तर त्या घराबरोबर माझं सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालं असतं. आज झालं माझं किती मोठं भाग्य. म्हणजे व्ह्यू बदला ना. प्रसंग एकच आहे हो, तुम्ही त्यात हळहळ करणार, दुःख करणार. त्यांनी काय केलं? स्वतःला स्थिर केलं त्यातून. पण प्रत्येक घटना आपल्याला हेच शिकवते, त्यातनं काहीतरी घ्या. आपण काय करतोय? आपलं अशांती करतोय. मग त्यासाठी असं झालंच कसं? कोण पाडलं? याच्यामुळे झालं, ते त्याच्यामुळे झाले, ते असं केलं. हे पहिलं शोधतो आपण कशामुळे झालं, ह्याला जास्त ते झालं होतं ना कोणाचं तर. ते पिक्चर दाखवलं होतं, कुठलं होतं? भूकंप झाला आणि ते दुकान पडलं. ओ माय गॉड होतं का ते? ओ माय गॉड होतं का? बरं, लय पिक्चर बघता दिसते. त्याच्यात ते पडल्यावर त्यांनी काय केलं? कोर्ट केस केली, एवढं मोठं पिक्चर केला त्यांनी त्याच्यावर. तुम्ही काय केला? जो होत आहे वो होने दो. एवढं मोठं 3 तास रडत बसायला लागलं नाही आपल्याला. देव यावं लागला खाली त्याला मदत करायला. म्हणजे इथं आपल्याला देव माहित आहे, देवाचं सगळं तत्वज्ञान माहित आहे, तर उतरवा ना जीवनामध्ये. सांगितलं की ते पण ते दुकान जळालं शाणी कंपनीचं सोलापुरातलं. म्हणजे फार वर्षांपूर्वी जेव्हा विक्रांत भैया शिकून आले होते आणि तेव्हा त्यांच्या समोर वह्या पुस्तकांचं दुकान होतं. सगळं स्टेशनरी जळून खाक झालं शॉर्ट सर्किट झाल्यामुळं. आणि मग ते वडील खजील झाले, हातबल झाले, बसून रडायला लागले समोर. म्हणून कळलं आम्हाला, सगळं ऐकून माहिती बरं का. रात्रीतनं असं झालं म्हणल्यावर त्यांना कळून ते येऊन फायर ब्रिगेड बोलवून घालेपर्यंत सगळं किती राहिला माल. आणि जे जळलं ते पाण्याने भिजलं आणि काय राहणार त्यातनं विकायसारखं. त्यामुळं वडील तर पूर्ण खचून गेले होते, पडले. त्यांनी सगळं आशाच सोडली होती. पण मुलाच्याकडे तत्वज्ञान असल्यामुळं त्यांनी काय केलं? धीर दिला. म्हटले हे घडणार होतं, घडलं, बास, ह्याच्यातून पुढं सरकायचंय आपल्याला, हे सोडून द्यायचंय. पर्याय होती, काय करू शकणार आहे आता. आणि त्यांनी सावरलं परत. तर आज 1 नंबर दुकान आहे त्यांचं परत. काय झालं? आता काय देवा. जो होता है वह होने दो, होनी को स्वीकार करो. त्यांनी स्वीकारलं आणि आपलं आयुष्य बदललं हे सांगायचंय. म्हणजे आपल्या पण जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येतात. जे काय झालं घडलं ते तिथल्या तिथं सोडा तर पुढं सरकू शकणार, नाहीतर अवघड होणार. असं करतात मुनिराज. म्हणून त्यांची विशुद्धी मेंटेन राहते आणि आपली अशुद्धी मेंटेन राहते. मग आपल्याला पण त्या अशुद्धीचा नाश करायचं तर थोडस ध्यान, थोडस स्वाध्याय. घटे अशुद्धी बडे विशुद्धी. बर घटे अशुद्धी बडे विशुद्धी. कोणाची? त्या मुनींची नाही. मुनी तर विशुद्ध परिणामामध्ये असतात म्हणून सांगितलं ना. आहे ना पुस्तक घेतलंय. आपण असं आता व्यवहारात असतो, संसारात असतो, पण आपण सगळं असं जर होणारच असेल तर सगळे बाकीचे फायदा घेतात त्याचे काय. म्हणूनच सांगितलं की कुठं म्हणायचंय होणार होतं, भूतकाळासाठी म्हणा की घडलं आता त्याला बदलू शकत नाही ह्याच्यासाठी म्हणा, पण वर्तमान आणि भविष्यासाठी पुरुषार्थच आवश्यक आहे. म्हणून त्या मुलाला घेऊन जावा मंदिरात हात धरून. नाही असं नाही काय सोनीताई, पण का गेला नाही म्हणून परत मागं भांडत बसू नका. पुरुषार्थ करा, सांगणार तुम्ही 4 वेळा सांगणार जा म्हणून, पण माझी समता ढळू नये आणि त्यांनी मार्गाला लागावं एवढाच उद्देश असावा. का म्हणून मागं रडत बसला तर संपलं मग तुमचं पण. म्हणून महाराजजी पण असं, वीर सगळ्या महाराजांचं पण हेच तत्व होतं. ते रोज सांगायचे त्यांना, जे आनंद आला ना, जे वाचले ना, ते रोज सांगायचे की या पुस्तकातनं काय सांगितलं त्यात. त्यांनी सांगितलं रोज काय त्यांना चांगलं वाटलेलं वाचलेलं सांगायचे आणि म्हणायचे तुम्ही हे वाचा, हे ऐका किंवा ह्याचं चिंतन करा या शास्त्रातनं बघा म्हणून. सगळं त्या शास्त्राचा आधार, पान नंबर, गाथा नंबर सगळं सांगायचे.
दुसऱ्या दिवशी आल्यावर कोण बघितलेलं नसायचं, ते सगळे आपल्यासारखेच. पण महाराजजी कधी उलटून विचारत नव्हते, बघितलं का, तुम्हाला चिंतन झालं का नाही बघितलं, असं कधीच विचारत नव्हते म्हणले. का माहित असते तुम्ही बघणार नाहीये, मग मी ते आकुलता करत बसणार, काय फायदा आहे. बघा, तुमचं कल्याण आहे एवढं म्हणा, सोडा. त्याच्या पुढे जाऊन तुम्ही जर मागं लागून हात धुवून करत बसला त्यांच्या मागं, तर नाही होणार, घडणार नाही तसं जे प्रत्येक घडायचं. जीवाची योग्यता कशी असते तसंच हा, होणार. म्हणूनच हे लावायचं कधी, त्याचं असं घडणार होतं त्याची योग्यता, आणि मी त्याला घडवलं हे कर्तृत्व. म्हणून दुसरी लाईन सांगितली, करता पण का भावन लाओ, जो होताय व होणे दो. जाऊ देत आता ते निगेटिव्ह सगळं सोडून द्या, पॉझिटिव्ह झालंय बरं का काहीतरी तुमच्या घरामध्ये. काय काका, काय बिझनेसमध्ये प्रॉफिट झालं, किंवा आपल्याला अपेक्षित घटना घडली, काय म्हणता तिथं, हे म्हणता जो होताय व होणे दो. काय म्हणता, मी केलं. कसलं भारी, मी जाऊन तिथं त्याकडे भेटलो, त्याकडनं आणलं, किती कष्ट केले म्हणून मला मिळालं, किती तिकडं. ह्यालाच म्हणलं कर्तृत्व. करता पण का भावन लाओ, मग जिथं करता बनायला जाते तिथं निजहित राहिलं नाही हो. म्हणून सांगतायत अकर्तापणा बघा त्यात पण, तर निजहित होणार. आणि तो पुरुषार्थ आपल्याला करण्यायोग्य आहे. कारण मी कुठं कार्य करू शकतो, माझ्यामध्ये करू शकतो, परद्रव्यामध्ये करू शकत नाही. ते धन का आलं हो तुमच्याकडं, प्रॉफिट जे झालं ते धन तुमच्याकडे का आलं, योग्यता. मग जे व्हायचंय ना ते परिणाम त्याचं त्याच्यामध्ये होणार आहे. आणि तुम्हाला काय वाटतंय, मी आणलं, मी केलं म्हणून आलं. आणा बघू आता. म्हणजे मी जर करता असतो तर महाराजजी सांगायचे सेम 2 रोटल्या करून दाखवायच्या, तिथंच शेकायला पाहिजे, तिथंच कचरायला पाहिजे, तिथंच करपायला पाहिजे, दाखवा करून. मी करता तर व्हायला पाहिजे, तसं नाही करू शकत. म्हणजे म्हणून सांगतायत करता पण का भावन लाओ, निजहित का पुरुषार्थ करो. म्हणजे सगळं तत्वज्ञान हेच सांगताय आपल्याला, त्यातून शांतीचा मार्ग मिळतोय. पण आपल्याला नकोय, अशांतच राहणार आम्ही, तोच आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मिळवणारच. म्हणजे अशांती नष्ट करा हे सांगतायत, तर नाही, आम्हाला अशांतच राहायचंय. म्हणजे प्रत्येक समयाला आपल्या परिणामांच्या पण परीक्षा सतत करायला पाहिजे. बरोबर. जर आपण मग स्थिर राहू शकतो, समतेमध्ये राहू शकतो. कोणाच्या मध्ये अडकला आपला उपयोग, कुठं आसक्त झाला, रागद्वेष झाले, तिथंच समजून घ्या की अशांती नाही उपयोग करून. मग जसं म्हणलं एकांना रोग झाला, आता ह्याच्यासाठी सांगते, जो होताय व होणे दो. तर काल परवाच मला एक जण भेटले आणि त्यांनी सांगितलं की त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला. आणि झाल्यावर ते ज्यांना डॉक्टरांना दाखवलं ना, तर ते डॉक्टरांनी चुकीची ट्रीटमेंट केली, त्याच्यामुळे त्यांना जास्त त्रास झाला. मग त्या डॉक्टरांकडनं काढून दुसऱ्या डॉक्टरांकडे नेलं, दुसऱ्या गावाला नेलं, तिथं ट्रीटमेंट केली, ते बरं झालं. म्हणजे त्यांनी लाईनला आले, पण जे त्यावेळेस लॉस झालं ना ते कायम राहिलं तसं. मग आता काय करायचं, मग ते तो डॉक्टरच असला, त्यांनी असं केलं, त्याच्यामुळं झालं, कोणी केलं. मग तिथं हे वाक्य लावा, जो होता हे करता तो नाही आहे. कुठला डॉक्टर तुमचं वाईट करतो आणि कुठला डॉक्टर चांगलं करतो. त्या डॉक्टरमुळं वाचलो आम्ही. कोण वाचवलं, कोरोनामध्ये अनेक डॉक्टरांनी अनेकांना वाचवलं. आणि मारलं कोणाला, कोणी, अनेक जण मेले ना. मग तिथं का नव्हते डॉक्टर, असताना सुद्धा मेले. म्हणजे करतापणा घ्यायला जातो म्हणून त्रस्त होतो. किंवा अजून एक होते, कोण आहेत एक जण, त्यांना कॅटरॅक्टचा त्रास होतोय, मोतीबिंदू असतो ना, तर ते तुम्ही म्हणता की ऑपरेशननी कव्हर होत असतं, डॉक्टर करतो ना, तर करत नसतो हे सांगायचंय. म्हणजे जर डॉक्टर करता असता तर सगळ्यांचं व्हायला पाहिजे. तर एक पेशंट गेले होते त्यांच्याजवळ आणि ते सगळं चेकअप केले, सगळं झालं आणि म्हणले की तुमचं नाही होऊ शकत. का हो, डॉक्टरला सगळं येतं ना, करायला पाहिजे ना त्यांनी. नाही म्हणले तुमचं वय झालंय, आता ते करून उपयोग नाही, तुम्ही करू शकत नाही. म्हणजे ते रिपेअर होणार नाही तुमचा डोळा. मग करता असता तर वान स्त्रीला माता बनवून दाखवा, दगडावर फुल उगवून दाखवा. म्हणजे काय करता बनायला जिथं जातो ना, तिथली बुद्धी नष्ट करा आपली, हे सांगते.
पुढे पुढे नंतर त्याचा काय उपयोग होत नाही, ऐकायला येत नाही, म्हणून गाळ्या जातात. पण आणि मशीन. ते तोपर्यंत डॉक्टर वहिनी म्हणले परवा तसं की 40 वर्ष एकाने कानाला मशीन वापरली आणि आता त्याला 0 आहे, काहीच ऐकायला येत नाही. म्हणले कुठलं मशीन सुद्धा काम करत नाही. त्या डॉक्टरांनी म्हणले जावा आता, तुमचं काय होणार नाही. का हो, डॉक्टर करता असतो तर सगळं बॉडी नीट रेग्युलेट व्हायला पाहिजे. त्या डॉक्टरची रेग्युलेशन असतं का नीट? ते डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरकडे जात असते माहिती का, म्हणून कुठल्या डॉक्टरकडे जायचं नाही. डॉक्टर तुम्हाला स्वस्त बनवणारा नसतो, उलट औषधं देऊन रोगी बनवत आहे, मग परत चांगले औषध देत आहे आणि चांगलं बनवत आहे म्हणल्यावर ते डॉक्टर बेस्ट असतो. पहिला रोगी बनवणार आणि मग परत ते रोग नष्ट करणार, निरोगी करणार. म्हणजे असं करणं, म्हणून कुठल्या डॉक्टरच्या आहारी जायचं नाही. बरेच्यातलं थोडंसं काढताय पुस्तकातलं. जेव्हा तीव्र वेदना होत असतात, त्रास होत असतोय, तेव्हा किती आपण ध्यान करायचं म्हणतो, चिंतन तर होत नाही ना, परत तिथंच लक्ष जात असतं. उदिरणा असते त्यावेळेस कर्मांची आणि ती उदिरणा नियमाने विचलित करायला येते. पण मुलींना पण उपसर्ग होतात म्हणजे काय असतं, नाही, त्यांची गोष्ट आपल्या सामान्य नाही त्यांचा आदर्श घ्या आपल्यासाठी. ठीक आहे, ते एक 10 समयासाठी स्थिर राहू शकतील त्या उदिरणेत, मी एक समय का नाही राहू शकत? राहावा एक समय, पुन्हा चंचल, तेच ना, पुन्हा येणार उदय पुन्हा लावा, तेवढंच करू शकतोय. ते उदय नष्ट तर करू शकत नाही, येऊन तर जाणार ते. फक्त त्यामध्ये सांभाळायचं मी मला आहे, त्या कर्मांना नाही. म्हणून तिथं भलेही त्या मुनींना सुद्धा उदय आला तरी सुद्धा ते तिथं ज्ञाता राहतात, कसलेही उदय असू देत. म्हणून त्या आचार्यांनी सांगितलं मुनींना, जेव्हा उपसर्ग होईल, त्याच्यावरच घेतलंय कुठंतरी मी एक गोष्ट घेतली आहे की ते सगळे मुनी बसले होते ध्यानाला आणि सिंहाला उपसर्ग करायला. चित्र आहे बघ त्यामध्ये, कुठे आहे? 107 पान आहे, दाखवले ना त्यांनी इथं. त्याच्यामध्ये काय सांगितलं, आचार्य आणि सगळा संघ बसला होता. मागं त्यांना दाखवायचं का, पुस्तक द्यायचं का काकांना? नाही, बघा की, नुसतं बघायला देते, मला काय सांगायचं नाही, वाचायचं नाही आहे. म्हणजे काय सांगितलं, त्या आचार्यांनी आज्ञा दिली की सगळ्यांनी या रस्त्याने जायचंय, इथं आपल्याला थांबायचंय वगैरे, असं काय झालं. आणि मग ते बसले होते ध्यानाला जंगलामध्ये. किती 100 मुनी ध्यानाला बसलेत एकाच जंगलात, एका झाडाखाली एक, दुसऱ्या झाडाखाली एक. एकच सिंह आला. कोणाला धरणार आहे? एकाला धरणार आहे. 99 जणांनी काय करायचं, त्याला वाचवायचं, ह्याला सोडवायचं, पळवायचं, का स्वतःला वाचवायचं, काय करायचं? काय करणार काका उद्या दीक्षा घेतल्यावर? काय नाही. म्हणजे जे उदय येतो ना, तो उदिरणा होऊन निघून जाण्यासाठी येतोय. उलट त्याच्यामध्ये मी स्थिर राहिलो. ते जे कोणी आचार्य होते ना, त्यांनी सगळ्यांना मार्गदर्शन असं केलं होतं की सगळ्यांनी ध्यानस्थ राहिले, सोडलं नाही ध्यान. माहिती आहे आपल्या बाजूच्या मुनींना त्यांनी पकडलंय, ते उपसर्ग करतोय, ते मुनी नष्ट होतील त्यामध्ये, हे सुद्धा माहिती आहे. पण तरी स्थिरता बघा ना, मला हे सांगायचं, त्या मुनींचं ज्ञान इतकं जबरदस्त स्थिर असतं ना, विचलित नाही होत की त्याचं काय होत असेल. असं बसले, एखादं सोडून मला पण धरू शकेल ना. तेच की, न स्वतःची चिंता न त्यांची चिंता, त्यांनाच आचार्यपद दिलं जातं आणि तेच मुनी होऊ शकतात. म्हणजे ज्यांनी काय संलेखना केली, जे घडेल ते घडेल असं म्हणून ज्यांनी दीक्षा घेतली ना, ते त्यात स्थिर राहू शकतात. मग त्यावेळेस त्या मुनींना सांगितलं, त्या उपसर्ग ज्यांच्यावर होते त्या मुनींबद्दल न अनुराग, न त्या सिंहाबद्दल द्वेष, न स्वतःचं भय. सगळ्या गोष्टींना जिंकलं तर त्याच्या निमित्तात त्या मुनींना केवळ ज्ञान झालं. ज्यांच्यावर उपसर्ग झाला त्या सिंहाला पश्चाताप झाला आणि ते चरणी येऊन त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. आणि यांचं पण मुनित्व नष्ट झालं नाही. काय काय घडलं? चल बस बघू अंकुश समोर आता. इतका उपसर्ग आपण का सहन करू शकत नाही? इतकं काय भयंकर आहे का आपल्यासाठी? पांडवांचं तसंच झालं काय, विकल्प केले ते असं म्हटलं जातं. ऍक्च्युली ते सगळी पुराणातली प्रथमानुयोगाची गोष्ट असते. भावलिंगी मुनींना माझा भाऊ असे विकल्पच नसतात. त्यामुळं जे स्थिर राहतात ते क्षपक श्रेणी चढल्यामुळे हे मोक्षाला गेले, ते उपशम श्रेणी चढले म्हणून ते स्वर्गाला गेले, सर्वात सिद्धीला. ते छोट्या मुलांची गोष्टी आहेत, तुमच्या म्हणजे पण तसंच
सांगतात ना बाहुबलीना एका झाल्याने किंवा भरत ज्ञाच्या चक्राचे. भूमी हा होती. भरत चक्राचं असं असं पण काय नाही, त्यांची योग्यता तशी योग्यता. हा सांगायचं म्हणून तसं सांगितलं जातं. तुम्ही त्यातनं बाहेर पडावं म्हणून तुम्ही त्यांनाच आत घालता अजून त्या मुनींनाच. त्यातून गुणस्थानाचं त्यांचं सगळं हे झालेलं असते ना की माझं तुझं हा इथं एवढ्या सम्यक दृष्टी आहे तर तिथं ममत्व नाही राहिलं, ममकार नाही राहिला, एकत्व नाही राहिलं. म्हणून अशी साधना करा जिच्यातून आपल्याला पण मार्ग मिळेल, आपलं कल्याण होईल, न की आपल्या निमित्तात इतरांचं कल्याण. म्हणजे मी जितकं स्थिर राहणार, जितकं माझी समता राहणार आहे, तितकं इतरांना त्यातून मार्गदर्शन मिळतं, सहज ते प्रबोधित होतात. तुम्ही करायला जावा तर नाही होणार, पण तुम्ही स्वतः जितकं आचरणात आणता ना ज्ञान ध्यानाने बरं का, तर त्याच्या निमित्तात तो जीव पण ज्ञान ग्रहण करून सहज परिवर्तित होतो. होऊ द्या, सहज त्यांनी जे घडतंय ते घडू द्यात, पण घडवायला गेला तर अशांती होणार. म्हणून सांगितलं जो होता है वह होने दो, होनी को स्वीकार करो. दैव ही कुठल्या गुणाची पर्याय असती? दैव आणि पुरुषार्थ हे दोन एकाच वेळी असतात, एका पर्यायात नाही. श्रद्धा श्रद्धा वीर्य गुणाची नाही वीर्य गुणाची नाही बाबा. दैव हे द्रव्यत्व गुणाचं परिणमन आहे आणि पुरुषार्थ हे वस्तुत्व गुणाचं परिणमन आहे. म्हणजे वस्तुत्व आणि प्रयोजनभूत क्रिया सांगितली जाते ना, अर्थक्रिया. मग वस्तुत्व गुण सांगतं की असं पुरुषार्थ कर. जीव आहे तो जीव रूपानेच पुरुषार्थ करू शकतो, अजीव रूपाने नाही किंवा परद्रव्य रूपाने नाही. मी माझ्याच रूपाने पुरुषार्थ करू शकतो, हे वस्तुत्व गुणाचं कार्य. आणि दैव सांगतं, द्रव्यत्व गुण सांगतो असं परिणमन आहे, होणार आहे, असं घडणार आहे, घडलंय बस. म्हणून दोन्ही गुणांचं परिणमन युगपत चालू आहे. म्हणून असं नाहीये की दैव आत्ता आहे आणि पुरुषार्थ नंतर आहे, असं नाहीये. आत्ताच या पर्यायामध्ये दोन्ही आहे. जसं आत्ता सांगा तुमचं दैव काय पुरुषार्थ काय होतं या समयात. ऐकायचं होतं. दैव काय आणि पुरुषार्थ काय? हा, अज्ञानाचा नाश झाला असं माझं भवितव्य होतं, भाग्य होतं. आणि आता ज्ञानासाठी मी पुरुषार्थ करतोय, हा मार्ग मिळाला, आता मी समताच ठेवणार, हा झाला पुरुषार्थ. मग ज्याला पुरुषार्थ कळाला तो तरला. नाहीतर संसाराचा पुरुषार्थ तर अनादीपासून केलाय. आता थोडासा स्वतःसाठी आनंदासाठी पुरुषार्थ करा. हो राजू, ते सांगते काय ध्यान? काल सांगितले तू सांगास. मग सांग की आज पण. मी ऐकलं नाही काल. काल सांगितले तू सांग. मी आज सांगितले, आता तू सांग. तुझ्यासारखं नाही. आता मी सकाळी सांगितलं, दुपारी सांगितलं, संध्याकाळी सांगितलं, आता तू सांग. सांग तिला फार बोलायचं होतं, उपवास आहे तिला. बर सावधान डाव्या तर उजवा ठेवा, डोळे बंद करा, काढ बस. ऐकू येते का सगळ्यांना? ह्याच्यावर ठेव. मी शुद्ध त्रिकाली ध्रुव कारण परमात्मा आहे. जाणा, आपल्या त्रिकाली स्वरूपाला जाणा. मी भूतकाळातही होतो, आताही आहे वर्तमानात, पुढे भविष्यातही असणारच आहे. जाणा, आपल्या अस्तित्व गुणाला जाणा, अस्ति स्वरूपाला जाणा, आपल्या सत स्वरूपाला जाणा.
जाणा आपल्या अकर्ता स्वरूपाला जाणा. मी कुणाचा करता नाही, करविता नाही, अनुमोदक नाही, कुणी पण माझे करता नाहीत, करविता नाहीत, अनुमोदक देखील नाहीच. हा मी तर निसंग स्वरूपी आत्माच आहे. निसंग स्वरूपोऽहम्. जाणा आपल्या शांत स्वरूपाला जाणा. माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारची आकुलता, व्याकुलता नाही, संकल्प विकल्प देखील नाही. हा मी तर मात्र जाणणाराच आहे. निर्विकल्प स्वरूपी आत्माच आहे. निर्विकल्प स्वरूपोऽहम्. निराकुल स्वरूपोऽहम्. हे सर्व जे जाणत आहे आपल्या ज्ञान गुणाद्वारे जाणत आहे. आपल्या चैतन्य शक्तीला जाणा, ज्ञान शक्तीला जाणा. जाणताय ना, जाणीवे देणारा हा मी जीवच आहे. हे माझे जाणणे सत्यच आहे. जीवोऽहम्. ज्ञानानंद स्वरूपोऽहम्. माझ्या ध्रुव स्वभावामध्ये माझ्याहून अन्य जीवद्रव्य नाहीच. माझ्या ध्रुव स्वभावामध्ये पुद्गल द्रव्य नाही, धर्मद्रव्य नाही, अधर्म द्रव्य नाही, आकाश द्रव्य नाही व काल द्रव्य देखील नाहीच. जाणा आपल्या जीवत्व स्वभावाला जाणा. आपल्या शुद्ध स्वभावाला जाणा. माझ्या शुद्ध जीव द्रव्यामध्ये ज्ञानावर्णादी द्रव्य कर्ममल नाही, शरीरादी नो कर्ममल नाही व राग